हॅलो एव्हरीवन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड एक्सरसाइजचा हा आपला सेकंड लेक्चर आहे. आज आपण डिस्कस करणार आहेत क्वेश्चन नंबर 17 पासून पुढचे न्यूमरिकल्स. तर पहिला आजचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 17. द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज्ड पाईप इज 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस प्रेशर रिड्यूसेस टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑन ओपनिंग द वॉल्व ऑफ पाईप. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लोईंग थ्रू द पाईप. आधी बघा क्वेश्चन समजला का? क्वेश्चन आपला असा आहे, या ठिकाणी एक पाईप आहे, ओके, आणि पाईपची सपोज करा या ठिकाणी किती एक वॉल्व आहे, ओके. आता इथंपर्यंत ज्यावेळेस प्रेशर व्हायला, इथं जे काही प्रेशर होतं ते प्रेशर सपोज करा P1 इतकं होतं, ओके, वॉल्व ओपन करायच्या अगोदर. आणि जे मधलं जे काही लिक्विड आहे किंवा मधलं जे काही वॉटर आहे ते कसं होतं इनिशियली रेस्टला, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी V1 = किती आली 0. त्याच्यानंतर ह्याची जी काही हाईट होती त्याला आपण काय करूयात H1 नाव देऊयात. सेकंड केसमध्ये आपण काय केलं, आता ह्या वॉल्वला ओपन केलं म्हणजे पाण्याचा काय आता व्हायला होईल, फ्लो व्हायला सुरुवात होईल. आणि इथलं प्रेशर जे काही आले ते किती आले P2, त्याची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. आणि आता पाण्याची व्हेलॉसिटी इथे इनिशियली 0 होती, पण जसं आपण वॉल्वला ओपन केलो आता व्हेलॉसिटी किती असेल पाण्याची V2 इतकी असेल, ओके. आणि हाईट आता सुद्धा किती असेल त्याच लेवलला असेल आणि त्या हाईटला आपण नाव देऊयात H2. आता आपण जो काही गिवन दॅट आहे तो गिवन दॅट लिहूयात. इनिशियल केसमधला जे काही प्रेशर आहे त्याला आपण नाव दिलं P1. फायनल जे काही प्रेशर आहे त्याला आपण नाव काय दिलं P2. डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिली आहे, किती आहे ती 1000 kg/m³. अगेन V1 = काय मिळेल आपल्याला 0, कारण काय फर्स्ट केसमध्ये बिफोर ओपनिंग द वॉल्व द वेलॉसिटी ऑफ वॉटर इज 0 बिकॉज ॲज द वॉटर वॉज ॲट रेस्ट. सेकंड आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे V2 = क्वेश्चन मार्क. आपण जर बघितलं लक्षामध्ये येईल हा जो काही न्यूमरिकल आहे तो कोणत्या कन्सेप्टचा आहे, बर्नौलीज इक्वेशन. आता आपण जर बर्नौलीज इक्वेशन लिहिलं तर ते काय सांगते आपल्याला, द सम ऑफ ऑल एनर्जीज पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. सो P1 + ½ ρV1² + ρgH1 + P2 ½ ρV2² + ρgH2. आता लक्षामध्ये या ठिकाणी हाईट दोघांची सेम आहे. आता हाईट सेम असल्यामुळे काय होईल, H1 = आपल्याला काय म्हणता येईल H2. इनिशियल हाईट नेक्स्ट केसची हाईट. सो ही टर्म पूर्ण काय होईल कॅन्सल आउट होईल. आता आपल्याला काय काढायचं आहे V2 काढायचं आहे. तर आपण काय करूयात P1च्या टर्म्स एका साईडला करूयात प्रेशरच्या आणि एका साईडला ह्या टर्म्स आपण साईडला घेऊयात. आता आपलं इक्वेशन बघा कसं दिसेल. आता आपलं इक्वेशन असं दिसेल, P1 - P2 = ½ ρV2² - V1². रो कॉमन काढलं, V1 = 0 आहे. सो P1ची व्हॅल्यू किती होती, P1 आपल्याला गिवन आहे 3 × 10⁵. P2 किती आहे 2 × 10⁵. डेन्सिटी किती आहे 1000. V1 किती आहे 0. जर या सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपलं इक्वेशन काय येईल 3 × 10⁵ - 2 × 10⁵. हे हाफला हाफ, डेन्सिटी 1000 आहे त्याला मी लिहिलं 10⁻³ परत V2चा स्क्वेअर. आता इथून जर आपण मायनस केलं तर किती येईल 10⁻⁵. इथं किती येईल हाफ 10⁻³ V2². या ठिकाणी 3 आणि 5 कटलं, इथं उरलं किती 10² आणि 2 या साईडला येईल. सो V2² = किती आलं 2 × 10⁻². आपण जर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल V2 = √2 × 10. और सिम्पली आपण काय सांगू शकतो V2 = 2 × √10. सॉरी V2 = काय आलेलं आहे √2 × 10. √2ची व्हॅल्यू किती आहे 1.41 × 10. आपला आन्सर किती आला शेवटी 14.1. ओके, आलं लक्षामध्ये. तुम्ही आपण फॉर्ममध्ये आन्सर लिहू शकतात. हे कळालं क्वेश्चन पहिला कशावरचा होता, बर्नौलीज एक्सप्रेशनचा. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 mm when immersed in water of surface tension 7 × 10⁻² Nm/m. The angle of contact between water and glass is 0. Density of water is provided 1000 kg/m³ and acceleration due to gravity is = 9.8 m/s². सगळ्यात अगोदर क्वेश्चन कशावरचा कळाला, द क्वेश्चन आहे कॅपिलरी राईजचा, ओके, क्वेश्चन आहे कॅपिलरी राईजचा. त्याच्यानंतर गिवन काय दिले आपल्याला, R दिले. R किती आहे 0.1 mm. यालाच आपण लिहू शकतो 1 × 10⁻⁴ मीटर. त्याच्यानंतर
सरफेस टेन्शन सिम्बॉल T 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. त्याच्या पुढे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. डेन्सिटीचं सिम्बॉल आहे आपल्याकडे रो इज इक्वल टू 1000 kg/m3 आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू जी इज इक्वल टू काय आहे 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काय काढायचं आहे बघा, व्हॉट टू फाइंड, वी आर इंटरेस्टेड टू डिटरमाइन द हाईट ऑफ लिक्विड. सो H इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, कन्सेप्ट आठवते आहे, अशी एक आपण कॅपिलरी ट्यूब घेतली होती, त्याला आपण एका वॉटरमध्ये जर डीप केलं तर लिक्विडचा काय व्हायचा, राईज व्हायचा. ती राईज किती झाला आहे आपल्याला काढायचं आहे. ओके, फॉर्म्युला आठवतो का बघा, आपल्याकडे हाईटचा फॉर्म्युला काय होता, H इज इक्वल टू 2t cos θ/r⁴g. आता कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 0 आहे. ओके, प्रोव्हाइड केलेला आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे 0. सो कॉस थिटा इज इक्वल टू किती आलं 1 आलं. त्यामुळे परत फॉर्म्युला काय बनला आपला H2θ/r⁴g. जर आपण सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपली इक्वेशन बघा कसं दिसेल. जर आपण सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या, ते 2 ला 2, टीची व्हॅल्यू किती आहे 7 × 10⁻², रेडियस आहे 10⁻⁴, इंटू रोची व्हॅल्यू किती आहे 10⁻³ आणि जीची व्हॅल्यू किती आहे 9.8. आता इथं 7 × 2 किती आलं, हे 14. त्याच्यानंतर हे 3 आणि हे किती आलं -1. -1 वर गेलं तर किती आलं +1. इथे किती आलं फक्त आपलं -1. याचा अर्थ काय आला 1.4/9.8. किंवा तुम्ही असं पण लिहू शकतात 14/98 आणि डायरेक्ट 14ने डिवाइड होईल 1/7. सो आपला आन्सर किती आलेला आहे 1/7 मीटर म्हणा. किंवा याचा सॉल्व केला तर किती येईल आन्सर 0.143 मीटर. म्हणजे लिक्विड तुमचं किती हाईटला जाईल, लिक्विड राईज अप टू हाईट ऑफ 0.143 मीटर. ओके, कळाला क्वेश्चन सोपा होता, फॉर्म्युला डायरेक्ट होता. त्यांना फॉर्म्युला पाठ आहे त्यानंतर लगेच आन्सर काढू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा, क्वेश्चन नंबर 19. An air bubble of radius 0.2 mm is situated just below the water surface. Calculate the gauge pressure. Surface tension of water is equal to 7.2 × 10⁻² Newton/meter. क्वेश्चन काय म्हणलं आहे, हा एक इथे पूर्ण काय एक वॉटरचा सरफेस आहे, ह्याच्यामध्ये एक एअर बबल आहे. आता लक्षामध्ये ह्याच्यामध्ये काय एअर बबल आहे, त्याची रेडियस किती दिली आहे r इज इक्वल टू 0.2 मिलीमीटर. तर आपण कन्वर्ट करून काय लिहू शकतो 2 × 10⁻⁴ मीटर. हे जे काही लिक्विड आहे, ओके, किंवा वॉटर आहे साईडचं, ह्याचं सरफेस टेन्शन किती दिलं आहे 7.2 × 10⁻² Newton/meter. ओके, आपल्याला काय विचारले, हे जे काही बबल आहे, ओके, हा एअरचा बबल आहे. याचा अर्थ काय, साईडनं काय आहे पूर्ण वॉटर आहे, म्हणजे याला एकच सरफेस असतो. याला किती सरफेस असतोय, एकच सरफेस असतोय. ओके, एअर बबलला एकच सरफेस असतोय, तो पण कुठला असतोय फक्त आउटर. ओके, आता काय विचारलं आपल्याला, त्याच्यामध्ये असणार एक्सेस प्रेशर किती असणार आहे. आणि एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय, डेल्टा P इज इक्वल टू 2T/R. या ठिकाणी 2 ला 2, आपण जर टीची व्हॅल्यू पुटअप केली, आरची व्हॅल्यू पुटअप केली आणि सॉल्व केलो, आपल्याला काय मिळेल इज इक्वल टू 720 Newton/meter². म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, द गेज प्रेशर ऑन एअर बबल इज 720 Newton/meter². हां, जर समजा हा जर सोप बबल असता तर याच्या डबल प्रेशर पडलं असतं, कारण सोप बबलसाठी फॉर्म्युला काय वापरायचा आहे 4T/R. ओके, आजच्या आपल्या ह्याच्यातला क्लासमधला सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. काय सांगतोय बघा, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर coalesce into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is equal to 0.072 Newton/meter. ओके, आपल्याला काय म्हणले, एकूण नंबर ऑफ ड्रॉप्स होते 27 ड्रॉप्स. प्रत्येकाची रेडियस किती होती 0.1 मिलीमीटर, कन्वर्ट केलं 10⁻⁴ मीटर. आणि सरफेस टेन्शन किती होतं 0.072 Newton/meter. आणि आपल्याला विचारलं काय, आपल्याला काढायचे सरफेस एनर्जी. ओके, आता क्वेश्चनचा अप्रोच काय असला पाहिजे बघा. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सरफेस एनर्जी म्हणा किंवा वर्क डन म्हणा इज इक्वल टू काय असते, सरफेस टेन्शन इंटू चेंज इंटू द एरिया. ओके, फॉर्म्युला काय आला. आता क्वेश्चनमध्ये नेमकं काय झालं बघा, आपल्याकडे असे एकूण 27 ड्रॉप होते. किती ड्रॉप होते
27 ड्रॉप्स होते. ते छोटे छोटे 27 ड्रॉप, प्रत्येकाची रेडियस किती होती, स्मॉल आर इतकी होती. हे सगळे कंबाईन झाले एका मोठ्या ड्रॉपमध्ये, त्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर. ओके. हे होण्यामध्ये जर आपण या 27 ड्रॉपचा एरिया घेतला आणि ह्या एका ड्रॉपचा एरिया घेतला तर एरिया सेम नसतोय, एरिया कसा असतोय, डिफरंट असतोय. आणि तोच आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणचा चेंज इन एरिया. मग तो चेंज इन एरिया आपण काढला आणि काय केलं, त्याला सरफेस टेन्शननं मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल, वर्क मिळेल किंवा एनर्जी मिळेल. हा वाला पार्ट कळाला. अच्छा, त्याच्यानंतर हे जे काही होणं आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कन्झर्वेशन किंवा मास कन्झर्वेशन ऑबे होते. म्हणजे व्हॉल्यूम काय असणार, कन्झर्व होईल, किंवा व्हॉल्यूम काय असणार, कॉन्स्टंट असणार. म्हणजे 27 ड्रॉपचं व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असेल, ह्या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम. आणि ही जर आपण कन्सेप्ट वापरलो तर आपल्याला मोठ्या ड्रॉपची रेडियस किती आहे, आर मिळू शकेल. आणि एकदा आर मिळाला की आपण ह्याचा एरिया काढू शकतो. अच्छा, पुन्हा आपण ह्या छोट्या ड्रॉपची रेडियस माहिती आहे आणि नंबर पण माहिती आहेत, म्हणजे आपण एकूण 27 ड्रॉपचा एरिया काढू शकतो. जर या दोन एरियाचा आपण डिफरन्स घेतला आपल्याला काय मिळेल, डेल्टा ए. आणि त्याला जर आपण टी न मल्टिप्लाय केलं की लगेच आपल्याला काय मिळेल, वर्क डन मिळेल किंवा एनर्जी मिळेल. क्वेश्चनची कन्सेप्ट कळाली पूर्ण. ओके, तर आपण सुरू करूयात. आपण असं म्हणू शकतो का, इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. आता इनिशियल व्हॉल्यूम कुणाचं, ह्या 27 छोट्या 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 ड्रॉपचं. म्हणजे मी काय म्हणू शकतो, एन इंटू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. अच्छा, पुन्हा ड्रॉप कसे असतात, तुमचे स्पेरिकल असतात. म्हणजे त्याचा जो काही व्हॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला काय येईल, 4/3 पाय आर क्यूब. एकाचं व्हॉल्यूम झालं. त्याला जर मी मल्टिप्लाय केलं एन तर कुणाचं मिळालं, एकूण व्हॉल्यूम मिळालं ह्या एन ड्रॉपचं. आलं लक्षात. इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिगर ड्रॉप, त्याचा फॉर्म्युला काय येईल, 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. कॅपिटल आरला आपण काय घेतलंय, रेडियस ऑफ बिगर ड्रॉप. ओके, मग आता या ठिकाणी 4/3 पाय कॅन्सल. एन आर क्यूब इज इक्वल टू काय आलं, आर क्यूब. अच्छा, परत एन किती आहे आपल्याकडे, 27. सो 27 पुटअप केलं. 27 आर क्यूब इज इक्वल टू काय आलं, कॅपिटल आर क्यूब. सो कॅपिटल आर इज इक्वल टू किती आलेलं आहे, 3R. कॅपिटल आर इज इक्वल टू किती आलं, 3R. पण आर किती आहे आपल्याकडे, 10⁻⁴ मीटर. सो कॅपिटल आर किती येईल, इज इक्वल टू 3 × 10⁻⁴ मीटर इतकं आलं. ओके, ही व्हॅल्यू कुणाची काढली आपण, कॅपिटल आरची. एकदा कॅपिटल आर कळालं की आपण एरिया काढू शकतो. आता कसं काढता येईल बघा, वर्क डनचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू टी इंटू डेल्टा ए. डेल्टा ए म्हणजेच काय असते, डेल्टा ए म्हणजे असतोय एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल. आता फायनल एरिया म्हणजे कुणाचा एरिया, ह्या एका ड्रॉपचा एरिया. आणि इनिशियल एरिया म्हणजे कुणाचा, 27 ड्रॉपचा एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4πr². आपण जर प्रॉपर्टी वापरली तर काय येईल, हे टी ला टी, 4πr² मायनस एन, कारण एकूण एन ड्रॉप आहेत, 4πr². कळालं. कॉमन काय निघेल बघा, 4π कॉमन काढला तर इथं काय आलं, 4πt इज इक्वल टू r² मायनस nr². आता आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. 4 ला 4, पायची व्हॅल्यू 3.14, सरफेस टेन्शन 0.072 इंटू आरची व्हॅल्यू किती मिळाली, 3 × 10⁻⁴, त्याचा स्क्वेअर केला, -27 × 10⁻⁴, त्याचा स्क्वेअर. -4चा स्क्वेअर किती येईल, -8. इथं पण आहे, कॉमन काढलं, मध्ये काय आलं बघा, हे पूर्ण मल्टिप्लिकेशन किती आले, 0.904. 4 × 3.14 इंटू 0.072 हे किती आलं, 0.904 इंटू 9 - 27 इंटू 10⁻⁸. या ठिकाणी 9 - 27 म्हणजे हे किती येईल, -18. आपला आन्सर मायनसमध्ये आला आहे, याचा अर्थ काय, एनर्जी रिलीज व्हायली आहे. सो 0.904 इंटू -18 इंटू 10⁻⁸, हे आन्सर आलं -1.629 इंटू 10⁻⁷ इतकं. आणि याचा अर्थ निगेटिव्ह साईन आले, हे काय दाखवायला आपल्याला, एनर्जी काय झाली आहे, रिलीज झाली आहे किंवा एनर्जी लिबरेट झाली आहे. आपण ज्यावेळेस हे आर्टिकल डिस्कस करत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, जर फायनल एरिया कमी झाला तर एनर्जी काय होईल, तुमची रिलीज होईल. या एक्झाम्पलमध्ये निगेटिव्ह साईन काय दाखवते, एनर्जी लिबरेट होईल. आलं लक्षामध्ये. क्वेश्चन पूर्ण कळाला का बघा. ओके, पाहून घ्या व्यवस्थित. अगोदर आपण गिव्हन दॅट घेतलं, नंतर आपण कन्सेप्ट समजून घेतली, आपण काय काढायचा हा पार्ट डिस्कस केला. त्याच्यानंतर आपण कॅपिटल आर काढलं, कोणत्या प्रॉपर्टीचा वापर करून, इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम, nr³ इज इक्वल टू r³. महत्वाचा फॉर्म्युला मिळाला, हे लक्षात ठेवलं तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकतात. आणि पुन्हा काय केलं आपण, वर्क डन काढलं, टी इंटू डेल्टा ए. हे सगळं कशासाठी केलं, डेल्टा ए मध्ये कॅपिटल आरला मिळवायसाठी. ओके, यांचं मॅथ खूप चांगलं आहे, ते आरची व्हॅल्यू डायरेक्ट पण काढू शकतात, काही हरकत नाही.
आणि हे निगेटिव्ह साईनचा मतलब काय, एनर्जी लिबरेटेड. क्वेश्चन नंबर 21 याचा एक्झॅक्टली अपोजिट आहे. कसं आहे बघूयात आपण. ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर is broken into 8 droplets of the same size. Find the work done if the surface tension of mercury is 435.5 dyne per centimeter. एक ड्रॉप होता मर्क्युरीचा, त्याची रेडियस आपण सपोज करूयात कॅपिटल आर. तो एकूण छोट्या 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 8 ड्रॉपमध्ये ब्रेक झाला. आलं लक्षामध्ये. ह्या मोठ्या ड्रॉपची रेडियस काय करूयात आपण, आर सपोयात. आर म्हणजे काय, रेडियस कोणाची आहे, बिगर ड्रॉपची. इट इज द रेडियस ऑफ बिग ड्रॉप. स्मॉल आर काय आहे, इट इज द रेडियस ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स. ओके. गिव्हन दॅट काय दिलं आपल्याला, कॅपिटल आर दिलंय, ही रेडियस दिली आहे आपल्याला 2 × 10⁻³ मीटर किंवा 0.2 सेंटीमीटर. याला आपण कसं लिहू शकतो, 0.2 × 10⁻² मीटर अँड सो ऑन. तुम्ही कसं लिहा, हे फरक पडत नाही याच्याबद्दल. ओके. टी दिलंय किती, 435.5 डाईन पर सेंटीमीटर. आणि नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती बनले तुम्हाला, एकूण 8 दिलेत. हा पार्ट कळाला. आपण काय करूयात, ह्या एक्झाम्पलसाठी CGS सिस्टीम अडॅप्ट करूयात. म्हणजे आपण सेंटीमीटर आणि डाईनमध्ये सॉल्व्ह करूयात. आपलं उत्तर कशामध्ये मिळेल, मग आपल्याला वर्क डन अर्ग्समध्ये मिळेल. वर्कचा फॉर्म्युला काय, W = T × ΔA. जर आपण पूर्ण एक्झाम्पलसाठी CGS सिस्टीम अडॅप्ट केली, आपला आन्सर कशामध्ये मिळेल, अर्ग्समध्ये मिळेल. तर आपण पुन्हा जूलमध्ये कन्वर्ट करूयात. ओके. सो आरला आपण कसं घेऊयात, 0.2 सेंटीमीटर किंवा 2 × 10⁻⁻1 सेंटीमीटर. दोघांचा अर्थ एकच आहे. हा पार्ट पूर्ण कळाला. आता परत तेच ΔA काढायचं, म्हणजे आपल्याला स्मॉल आर माहिती आहे का नाही, आधी आपल्याला स्मॉल आर काढावं लागेल. स्मॉल आर कसं काढता येईल बघा. परत तेच वालं, व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू n टाइम्स व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप. मोठ्या ड्रॉपचं व्हॉल्यूम किती येईल, 4/3 πr³. n 4/3 π स्मॉल r³. 4/3 π 4/3 π कॅन्सल, r³ इज इक्वल टू nr³. आपण जर क्यूब रूट घेतलं तर आरचं क्यूब रूट काय येईल, आर. एनचं क्यूब रूट काय येईल, n⁻⁴ इंटू आर. सो आरची व्हॅल्यू किती होती, 2 × 10⁻⁻1 सेंटीमीटर. सो आपण लिहू शकतो 2 × 10⁻⁻1 इज इक्वल टू 8⁻⁴ आर. 8⁻⁴ किती आहे, 8चं क्यूब रूट आहे 2. सो हे 2 2 कॅन्सल. आर इज इक्वल टू किती आले आपल्याकडे आता, 10⁻⁻1 सेंटीमीटर इतकं. हे कळायला पार्ट. ओके. जर कॅपिटल आर माहिती आहे, स्मॉल आर माहिती आहे, नंबर ऑफ ड्रॉप्स माहिती आहेत, आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो फॉर्म्युला W = T × ΔA. T इज इक्वल टू AF मायनस एरिया. एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल. सो T इज इक्वल टू n 4πr² मायनस 4πr². परत 4π ला कॉमन काढलं तर मध्ये काय उरलं, nr² मायनस r². परत T ची व्हॅल्यू, हे 4 ची 4, याची व्हॅल्यू 3.14. T ची व्हॅल्यू पुटअप केलात, n किती आहे 8. 10⁻⁻1 त्याचा स्क्वेअर 4. हे 4 आलं कसं, कळालं का बघा 4. ओके. कारण 2चा स्क्वेअर किती आहे 4. सो 2 आणि याचा पॉवर -1 आणि याचा स्क्वेअर. हे -12 दिसते पण 12 नाही. आता ह्याचा स्क्वेअर किती येईल, -2. याचा आपण -2 कॉमन काढलात. हे पूर्ण मल्टिप्लिकेशन किती आलं, 5469.9 आणि 10⁻2. हे 8 - 4. ओके. हे जर तुम्ही मल्टिप्लाय केला आता, हे किती आलं 4 आणि या 4 मल्टिप्लाय केला तर आपला आन्सर किती येईल, 21,879 × 10⁻². ह्यालाच आपण लिहू शकतो 218.79 अर्ज इतका आपला आन्सर. ओके. आणि एवढे वर्क आपल्याला करावं लागेल. ओके. वर्क डन किंवा एनर्जीचा फॉर्म्युला किती आला, किंवा वर्क डन किती आला आपलं, 218.79 अर्ज. आता अर्गला जूलमध्ये करायचं आहे, मल्टिप्लाय करा -7. जर -7 मल्टिप्लाय केलात, हे 2 पॉईंट इकडे घेतलं, 2.1879 × 10⁻⁵ जूल इतकं काय आलं, वर्क आलं. हे कोणत्या सिस्टीममध्ये काढलं आपण, SI सिस्टीममध्ये. हे कोणत्या सिस्टीममध्ये आलं होतं, CGS. कळालं एक्झाम्पल पूर्ण. तुम्हाला मॅक्झिमम टाइम्स SI सिस्टीमच अडॅप्ट करायची आहे. ओके. सो गिव्हन दॅट जरी तुम्हाला CGS मध्ये असलं, तुमचा आन्सर SI मध्येच तुम्हाला नोट डाऊन करायचं बोर्डसाठी. आणि फॉर CET अँड नीटसाठी आपण काय ऑप्शन बघून हे करू शकतो. ओके. हा क्वेश्चन पण खूप सिंपल आहे. हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस फ्रॉम द सोप सोल्युशन हॅव्हिंग अ सरफेस टेन्शन ऑफ 0.07 न्यूटन पर मीटर. ओके. खूप सिंपल एक्झाम्पल आहे. काय म्हणलेलं आपल्याला, इनिशियली काहीच नव्हतं, म्हणजे इनिशियल रेडियस किती होती 0. आपल्याला बबल तयार करायसाठी रेडियस किती व्हायला पाहिजे,
2 सेंटीमीटर. सो 2 इंटू 10⁻², मीटर. ही कोणती रेडियस आली? फायनल. आणि सरफेस टेन्शन दिले आपल्याला किती? 0.07 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता वर्क डन या ठिकाणी कुणाचा बबल आहे? सोप बबल. याला किती असतात? 2 सरफेस. त्यामुळे वर्क डनचा फॉर्म्युला जनरली काय असतोय? W इज इक्वल टू टी इंटू डेल्टा ए. 2 सरफेस म्हणजे मल्टिप्लाय किती केलं आपण? 2 ने केलं. सो फॉर्म्युला काय आला? 2 इंटू टी इंटू डेल्टा ए. परत 2t. डेल्टा ए म्हणजे काय? एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल. एरिया इनिशियल 0. याचं कारण काय? रेडियस इनिशियल किती होती? 0. अगोदर काहीच नव्हतं. सो फॉर्म्युला काय आला आपला? 2 इंटू टी इंटू एरिया फायनल. सो 2 इंटू टी. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? 4πr/f स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुटअप केल्या. 2 इंटू टी ची व्हॅल्यू 4 ला 4, पायला पाय, 4f चा स्क्वेअर. ओके. आता इनिशियल किती होतंय? 2. 2 चा स्क्वेअर किती आला? 4. 10⁻⁻4. हे स्क्वेअर केल्यामुळं. कळालं? आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येईल आपलं? 7.036 10⁻⁻4 जूल. कॅल्क्युलेशन करून बघा, सोपेच आहेत. कंटाळा करू नका कॅल्क्युलेशनला. किंवा आपलं लॉगचं लेक्चर घेतलेलं आहे ते लेक्चर व्यवस्थित बघून गेला वगैरे त्यांचं कॅल्क्युलेशन जमत नसतील तर. पण तुम्हाला अप्रॉक्सिमेशन्स लावता यायला पाहिजेत. आन्सर्स अप टू द सिग्निफिकंट फिगर्स काढता यायला पाहिजेत. आपला आजचा शेवटचा क्वेश्चन. अ रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2x2 सेंटीमीटर स्क्वेअर is dipped in a soap solution and taken out. A soap film is formed if the size of the film is changed to 3x3 centimeter square. Calculate work done in the process. The surface tension is 3 into 10⁻²Newton per meter. काय म्हणले बघा? एक रेक्टँग्युलर वायरची फ्रेम होती. एक अशी फ्रेम होती वायरची. याचा इनिशियल एरिया किती होता? 2x2 सेंटीमीटर. याला आपण काय केलं? एका सोपच्या सोल्युशनमध्ये डीप केलं आणि बाहेर काढलं. त्यावेळेस त्याचा एरिया काय झाला? वाढला. ओके. आता चेंज इन एरिया म्हणजे काय झालं? नक्कीच वर्क डन झालं. ते वर्क डन किती झालं आपल्याला काढायचंय. सो सिम्पली आपला परत फॉर्म्युला काय येईल? W इज इक्वल टू टी इंटू डेल्टा ए. परत सोप फिल्म आवडी तर काय येईल तुमचा? 2 इंटू टी इंटू डेल्टा ए. कळालं काय करायचं ते? अच्छा. आता एरिया इनिशियल किती आहे? 2x2 सेंटीमीटर स्क्वेअर. ह्याला काय आलं आपण? 2x2 4 आणि सेंटीमीटर स्क्वेअरला मीटरमध्ये केलं -4 मीटर स्क्वेअर. हे 3x3. सो इथे किती आलं? 9 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. सरफेस टेन्शन टी किती आहे आपल्याला? 3 इंटू 10⁻2 न्यूटन पर मीटर. आता फॉर्म्युला परत काय आपला? 2 इंटू टी इंटू डेल्टा ए. सो 2 इंटू टी इंटू डेल्टा ए. डेल्टा ए म्हणजे काय आला? एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल. हे 2 विसरलो तुम्ही. 2 इंटू 3 इंटू 10⁻2 इंटू एरिया फायनल किती आहे? 9. -4 कॉमन काढलं. 9 - 4 आणि आपण जर याला सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर किती येईल? 3 इंटू 10⁻5 जूल इतकं तुम्हाला वर्क डन झालेलं असेल या प्रोसेसमधलं. आलं लक्षामध्ये? क्वेश्चन कळाले सगळे. आतापर्यंतची पूर्ण एक्सरसाइज कळाली. एक्सरसाइज समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित हे सगळ्या जे काही आपण क्वेश्चनची एक्सरसाइज केली आहे ते तुमच्या लँग्वेजमध्ये, ओन लँग्वेजमध्ये लिहायचा प्रयत्न करा. ओके. आपण थांबूया तिथंच.